पुन्हा एकदा सुलभ शिकवणूक देण्याच्या पद्धतीने लिहून दिली आहे. लहान मुलांसाठी योग्य आणि सुरस. एकदा एक गाढव एका शेतकऱ्याच्या घरात राहत होता. शेतकरी रोज त्याच्याकडून ओझं वाहून घेत असे, शेतातील सामान गावात नेत असे. पण ते गाढव खूप आळशी होतं. त्याला काहीच काम करायचे नसे. एक दिवस गाढवने ठरवलं, आज मी कामच करायचं नाही. आजारी असल्याचं नाटक करतो आणि ते झोपूनच राहिलं. शेतकरी त्याच्याकडे आला आणि म्हणाला, उठ, ओझं घेऊन जायचं नाही. पण गाढव म्हणाला, मालक, मला खूप ताप आहे, मी काहीच करू शकत नाही. शेतकरीने एक दिवस त्याला विश्रांती दिली, पण दुसऱ्या दिवशी सुद्धा गाढव तेच नाटक करू लागला. आता शेतकरी खवरला आणि म्हणाला, जर तू काम करत नसशील तर तुझा उपयोग काय? मी दुसरं जनावर आणतो. ते ऐकून गाढव घाबरलं. शेजारच्या बैलाने त्याला सांगितलं, मित्रा, काम केल्याशिवाय आपली किंमत राहत नाही. आलस केलास तर लोक तुला फेकून देतील. गाढवाला बोध झाला. दुसऱ्या दिवशीपासून त्याने मनापासून काम करायला सुरुवात केली. आता शेतकरी ही खुश आणि गाढवंदात होता. आळस केल्याने मानहानी होते, पण मेहनतीला सन्मान मिळतो. हवी असल्यास